जमत नाही. आपण सगळ्यांनी मगापासून ऐकतोय की हा एक गुणगौरव सोहळा आहे. साहेब नाक्यावरती एखादा पुढारी येत असताना तिथं 500 लोक जमतात. हळदी कुंकू असतं तिथं 500 महिला जमतात आणि एवढ्या सुंदर कार्यक्रमाला लोक जमत नाहीत. हे आपलं आजच्या समाजाचं दुर्दैव आहे. मगापासून आपण सगळे ऐकत होतात कल्पेश शिंदे ऐकत होतात. मी तुम्हाला सगळ्यात जास्त माहिती कल्पेश शिंदेची कोणा असेल ती फक्त मला आहे. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, आजपासून 20 वर्ष मागे हा आमच्या शाळेमध्ये 4 पोरं घेऊन डिस्ट्रीब्युशन करायचा. त्याचे वडील आज मला त्यांची आठवण झाली. माझ्यावर खूप प्रेम करायचे. गावात मला सगळे भाऊ म्हणतात. ते मला म्हणाले, भाऊ या पोराला काही येड लागलंय बघ, कामाचा धंद्याचा पत्ता नाही आणि हे डिस्ट्रीब्युशन करत बसलं आहे. आज मला वाटतंय की त्यांचा आत्मा नक्कीच स्वर्गामध्ये आनंद व्यक्त करत असेल. आपण बघतो रोज पुण्याची बातमी, इकडची बातमी, तिकडची बातमी, महिलांचे अत्याचार, सेल्फ डिफेन्स हा प्रकार काय असतो हे पूर्वी एवढं कोणाला माहीत नव्हतं आणि आपण त्याची विचारही करत नव्हतो. खूप वेळा असा विचार करता करता वाटतं की खरोखर आपण सुरक्षित आहोत का? पुरुष एक बाजूला ठेवून द्या, पण महिला सुरक्षित आहेत का? त्यांना स्वतःचा डिफेन्स करता येतो का? जे नराधम असे काही वाईट प्रकार करतात त्यांना हाणून पाडायला त्यांची ताकद आहे का? त्यांची क्षमता आहे का? ह्या सगळ्या गोष्टीचा आपण जर खोलवर विचार केला तर आपल्यासारख्या उपस्थितीच्या पाल्यांना कळेल किंवा आपल्यासारख्या भगिनींना आणि सर्वांना कळेल की ती आजची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. आपण बोलतो याला फाशी झाली पाहिजे, त्याला फाशी झाली पाहिजे, याला लवकर फाशी द्या, त्याचा आरोपी पकडा. रोज टी व्हीवर बातम्या बघतो, टी व्ही बंद करून झोपून जातो. या पलीकडे आपण काही करत नाही. वास्तविक आजच्या या युगामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत केवळ सरकारवरती आणि इतरांच्या सोडून चालणार नाही, ते आपण सुद्धा ते स्वीकारलं पाहिजे. आपण ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे काम छोटंसं का होईना कल्पेशने सुरू केलं याचं मला अतिशय सार्थ अभिमान आहे. मला जसं ऐकतो आपण 75,000 मुली, एवढी मुलं प्रशिक्षित केली. गेले 20 वर्ष त्याच्या अकॅडमीमार्फत तो काम करतो आहे. आजचा हा कार्यक्रम आहे. विशेष क्षेत्रामध्ये, विविध क्षेत्रामध्ये काम केलेल्या लोकांचा सत्कार करतो आहे. ही समाजाप्रती आणि ही समाजाच्या लोकांप्रती असलेली तळमळ भावना ही जी काय आहे ती जास्त महत्त्वाची आहे. आपण सकाळपासून संध्याकाळ नोकरीच्या पाठीमागे, संसाराच्या पाठीमागे, पैशाच्या पाठीमागे धावत असतो. हे काम करायला कोणाला वेळ नसतो. फक्त आपलं कसं होईल मोठं, आपण कसे मोठे होऊ याच्यामागेच आपण सगळे गुंतलेला असतो. समाजासाठी, समाजाच्या विचारासाठी काम करणारी फार मंडळी कमी आहे. मला जाता एवढंच सांगायचं आहे, अतिशय खूप चांगलं काम करतोय, असंच काम करत राहा. मॅडम आता काहीतरी गणवेशाचा कार्यक्रम घेतला प्रोग्राम आहे. मी माझ्याकडून तुझ्या या प्रोग्रामसाठी 51,000 रुपयाचं देणगी देतो. आणि अजूनही सांगतो, आदित्य बिर्ला फाउंडेशनकडून तुला जी मदत लागेल त्यासाठी आदित्य बिर्लाचा व्हाईस प्रेसिडेंट म्हणून पाठीशी ठाम उभा राहील हा शब्द देतो. आणि तुझ्या सगळ्या